की व्यासांचे पुत्र शुकदेव महाराज ते आपल्या पुत्राला वारंवार सांगतात, बेटा प्रपंचाचा स्वीकार कर, पण मुलगा ऐकत नाही. मग आपल्या लेकराचं मन परिवर्तन होण्यासाठी ते जनकजींकडे जातात. आणि जेव्हा जनकजी आणि शुकदेव महाराजांचा संवाद ज्यावेळी झाला, तेव्हा शुकदेव महाराजांनी प्रपंचासाठी होकार दिला. प्रपंच विस्तार आपण त्यांचा कालच्या कथेमध्ये पाहिला. नंतर ते आकाश मंडलामधून कैलास पर्वतावरून त्या वायू रूपामध्ये जे संचार करू लागले. आणि नंतर व्यास महाराजांना अत्यंत दुःख होतंय पुत्र वियोगाचं. दुःख झाल्या कारणाने त्यांना त्यांच्या आईची आठवण झाली. आणि मग आपलं दुःख व्यक्त करण्यासाठी ते आपल्या आईकडे गेले. विचारलं धीवरला की आई कुठं आहे. त्याने सांगितलं आईचं तर लग्न झालं. देवी भागवताचा पहिला स्कंद इथे समाप्त होतो. आता दुसऱ्या स्कंदाला सुरुवात होते. आणि त्यामध्ये पहिलाच प्रश्न आहे शौनकादी महामुनींचा, की ज्यांनी 18 पुराणांची रचना केली असे अधिकारी असणारे व्यास महाराज सत्यवती माता कुमारी असताना देखील व्यासांचा जन्म तिच्या पोटी कस काय झाला. तर आम्हाला व्यास महाराजांच्या जन्माची कथा सांगा. तर देवी भागवतामध्ये व्यास महाराजांच्या जन्माची कथा सांगितली जाते, की ज्यांनी 18 पुराणांची रचना केली असे अधिकारी महात्मे व्यास महाराज. तर कथा खूप सुंदर आहे, सर्वांनी लक्ष देऊन ऐकायची आहे. की पूर्वी एक उपरिचर या नावाचा चीदी देशामध्ये राजा होऊन गेला. तो धनसमृद्ध होता, ऐश्वर्यवान होता. संतांची सेवा करणं, धर्माचरणी होता तो. सगळ्या गोष्टींमध्ये प्रामाणिकपणा होता त्याच्या जगण्यामध्ये, वागण्यामध्ये. असा तो राजा. त्यानं एवढं तप केलं. त्याची तपश्चर्या पाहून इंद्र भगवान प्रसन्न झाले आणि त्याला एक पांढरं शुभ्र विमान दिले फिरण्यासाठी. आणि मग तो राजा त्या विमानामध्येच बसून प्रवास करायचा. कधी खाली उतरतच नसायचा, कधी उतरत नव्हता, विमानामध्ये प्रवास करायचा. त्याची पत्नी गिरिका नावाची, तिला राजापासून 5 मुले झाली. ती पण तेजस्वी होती, पराक्रमी होती. 5ही लेकरांना वेगवेगळी राज्य देऊन टाकली आणि ते 5ही लेकर त्या ठिकाणी राज्यकारभार पाहतात. पण एकदा असे झाले की त्या राजाची पत्नी तिला मासिक धर्म प्राप्त झाल्याने तिने राजाला समागम करण्याची विनंती केली. पण त्यावेळी वडिलांनी राजाला हरवून मारण्यासाठी पाठवले. धर्म संकटामध्ये सापडलेला तो राजा वनामध्ये गेला, अरण्यामध्ये गेला. तर तिथे जाऊन त्याला त्याची पत्नी गिरिका, पत्नीची आठवण झाली. मनामध्ये कामवासना निर्माण झाली आणि त्यातून त्याला वीर्य निर्माण झाले. ते वीर्य कुठे टाकावे त्याला काही कळेना. वडाचं पान घेतलं, त्याचं द्रोण तयार केलं, त्यामध्ये ते वीर्य घेतलं आणि एका सस्याला सांगितलं, हे भाग्यवंता, एवढा द्रोण घेऊन माझ्या पत्नीकडे जा. माझी पत्नी ऋतुमती झाली असल्या कारणाने तिला याची गरज आहे. आणि मग तो ससा ते द्रोण घेऊन त्या ठिकाणावरून धावत्या वेगाने निघू लागला. परंतु आकाश मार्गे जात असताना दुसऱ्या सशानं पाहिलं की या सशाच्या हातामध्ये बहुतेक काहीतरी भक्ष्य असेल खाण्यासाठी. म्हणून त्याने या सशावर झडप घातली आणि ते द्रोण खाली पडूनले यमुना नदीमध्ये. दोघांचे एकमेकांमध्ये भांडण लागली. नंतर भांडण मिटून
ते वेगवेगळ्या दिशेने उडून गेले. पण ते द्रोण ज्या ठिकाणी ते वीर्य पडले, ज्या पाण्यामध्ये पडले, त्या पाण्यामध्ये मासोळी राहत होती. त्या मासोळीने ती वीर्य गिळून टाकली. आता पहा, ती मासोळी पूर्वीची अद्रिका नावाची अप्सरा होती. तिला पण शाप मिळालेला होता की एक वेळेस एक संत संध्या वंदना करत होते आणि ती त्या जलामध्ये क्रीडा करत होती. तिनं साधूचा पाय धरला तर तिला शाप मिळाला की तू मासोळी बनून पाण्यामध्येच पडशील, असा तिला शाप मिळालेला होता. तर त्या मासोळीने ते वीर्य गिळून टाकले. गर्भवती झाली ती आणि पुढे जाऊन एक कोळी मासे पकडण्यासाठी त्याच ठिकाणी आला. कोळ्याच्या जाळामध्ये ती मासोळी अडकली. कोळ्यानं तिला घरी आणलं. तिला तिचं पोट फाडलं तर 2 जुळे बालक त्यामधून जन्माला आले. आणि मग ते 2 छोटेसे लेकरं घेऊन तो कोळी राजाकडे गेला. घडलेला वृत्तांत सांगितला. राजाने स्वतःकडे मुलगा ठेवला आणि त्याला राजगादीवर बसवलं. त्या मुलाचं नाव आहे मत्स्य. आणि कोळ्याला मुलगी दिली, तिचं नाव आहे मत्स्यगंधा. मासोळीचा वास तिच्या देहाचा फुटत होता म्हणून तिचं नाव मत्स्यगंधा असं नाव तिला प्राप्त झालं. तर इथे शौनकादी महामुनी सूतजींना प्रश्न विचारतात की त्या अद्रिकेला मासोळी बनण्याचा शाप कसा मिळाला. कोळ्यानं तिला जाळामध्ये पकडलं, मग तिला कापून टाकलं. पुढे त्या अप्सरेचं काय झालं, तिला स्वर्गाची प्राप्ती झाली की नाही, का तिचा शाप निघून गेला की नाही, असा प्रश्न विचारला. तेव्हा सूतजी सांगू लागले की त्या अद्रिकेला शाप मिळाल्यामुळे ती फार दुःखी झाली आणि रडू लागली. तिचं रडणं पाहून त्या संतांनी तिला उपशाप दिला की जेव्हा तुझ्या पोटी 2 जुळे बालक जन्माला येतील तेव्हा तू या शापातून तुझी मुक्तता होईल आणि तू स्वर्गाची तुला प्राप्ती होईल, असा उपशाप दिल्या कारणानं 2 बालक तिच्या पोटातून जन्माला आले. उपशाप तिचा नष्ट झाला आणि स्वर्गामध्ये ती निघून गेली. तर कोळी त्या मुलीला घेऊन घरी आला. मुलगी हळूहळू लहानाची मोठी होऊ लागली. त्या मुलीचं नाव आहे मत्स्यगंधा. पण एक वेळेस प्रसंग असा घडला की एकदा पराशर मुनी तीर्थयात्रा करत करत त्या यमुना तीरावरती आले. कोळ्याला आवाज दिला की नदीच्या पलीकडे आम्हाला सोडा. तेव्हा कोळ्यानं सांगितलं की मी जेवण करत आहे, माझी मुलगी पाठवतो. मुलीला सांगितलं, बेटा या संतांना नदीच्या पलीकडे सोडून ये. तर ती मत्स्यगंधा आणि पराशर मुनी नौकेमध्ये बसत असताना प्रवास चालू आहे पाण्यामध्ये. परंतु त्याच वेळी पराशर मुनी सर्वश्रेष्ठ असणारे ते संत महात्मे त्या मुलीला पाहिलं, त्यांच्या मनामध्ये काम वासना निर्माण झाली. आता आपल्यालाही प्रश्न पडतो की ते संत होते, त्यांच्या मनामध्ये काम वासना कशी निर्माण झाली. तर भगवंताला अवतार घ्यायचा होता म्हणून दैव शक्तीमुळे त्यांच्या मनामध्ये काम वासना निर्माण झाली आणि त्यांनी तिच्या समोर माझ्याशी लग्न कर अशी अट निर्माण घातली, अशी अट केली. तिने सांगितलं, मुनी तुम्ही संत महात्मे आहात, तुम्ही साधू आहात, साधू असूनही तुमच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. ती म्हणते की मी तुमच्या सोबत लग्न करेल, परंतु मी एका कोळ्याची मुलगी आहे आणि माझ्या पूर्ण शरीराचा वास माशासारखा येतोय, या कारणाने मी तुमच्या सोबत लग्न करू शकणार नाही. ऋषींनी सांगितलं
काही काळजी करू नको, जे मी तप केले ते सारं तप तुला अर्पण करतो. ऋषींनी असं तप केलं. पाहता 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 त्या कोळ्याची जी मुलगी आहे ती मत्स्यगंधा, तिच्या पूर्ण देहाचा जो मासोळीचा वास येत होता तो सगळा दूर झाला आणि त्या ठिकाणी तिच्या शरीराचा कस्तुरीचा वास येऊ लागला. सुगंधी फुलांचा वास त्या ठिकाणी तिच्या देहातून दरवळू लागला. पण तिनं सांगितलं ऋषींना, शेवटपर्यंत मी तरुण राहिले पाहिजे ना, असाच वास माझ्या शरीरामध्ये राहिला पाहिजे, तरच मी तुमच्या सोबत विवाह करेन. अट मान्य केली. पाहता पाहता दोघांचा विवाह झाला आणि मत्स्यगंधा गर्भवती झाली. पुढे पराश मुनी त्या ठिकाणावरून निघूनच जातात. पण जाण्या अगोदर सांगितलं की तुला होणारा पुत्र विष्णूच्या अंशापासून झालेला असेल, तो जगविख्यात होईल, त्याची कीर्ती सर्वत्र पसरेल, असं सांगून पराशर मुनी त्या ठिकाणावरून निघून गेले. पुढे यमुना बेटावर त्या मत्स्यगंधेने सुंदर अशा मुलाला जन्म दिला. पाहता पाहता मुलगा लहानाचा मोठा होऊ लागला. पण मुलानं सांगितलं, आई मी तुझ्या जवळ राहणार नाही, मी तप करण्यासाठी जाणार आहे, आता तू दुसऱ्या दिशेला जा, मी या दिशेला जातो. असं म्हणून तो मुलगा त्या ठिकाणावरून निघून गेला. तीर्थयात्रा करत करत त्या ठिकाणी तो फिरू लागला. आणि पुढे जेव्हा कलियुग सुरू झाले तेव्हा त्यांनी वेदांच्या शाखा, वेदांचा विस्तार केला आणि वेदांचा विस्तार केल्या कारणाने त्यांना वेद व्यास नाव पडले. व्यास महाराज की जय. वेदांच्या शाखा, वेदांचा विस्तार केल्या कारणाने त्यांना वेद व्यास नाव निर्माण झाले. तर अशी ही वेद व्यास की ज्यांनी वेदांच्या शाखा निर्माण केल्या, ज्यांनी 18 पुराणांची रचना केली, असे व्यास महाराज, त्यांचा जन्म मत्स्यगंधेच्या पोटी त्या यमुना काठावरती झालेला आहे. तर अशी ही व्यास महाराजांच्या जन्माची कथा मी आपल्या समोर मांडलेली आहे. पुढे देवी भागवतामध्ये शंतनू आणि गंगा विवाहाची कथा सांगितली जाते की शंतनू राजा पूर्ण राज्यकारभार पाहत आहे, परंतु एक दिवस तो शिकार करण्यासाठी गेला. गंगा नदीच्या काठावरती शिकार करत करत फिरत असताना एक तरुणी दिसली त्याला. आणि तरुणी दिसल्या कारणानं ती खूप सुंदर होती. तिला पाहून राजाच्या मनामध्ये कामेच्छा निर्माण झाली. विचारलं, देवी की तू कोण आहे? अप्सरा आहे का नागकन्या आहे का गंधर्व आहे? तू कोण आहेस? तू ज्या देवीला राजा बोलतोय त्या देवीनं राजाला ओळखलं होतं की हा पूर्वीचा महाभीष राजा आहे म्हणून, पण याला ही गंगा आहे हे लक्षातच आलं नाही. त्यानं सांगितलं, तू अप्सरा आहे का नागकन्या आहे, पण जे काही असेल तू माझी पत्नी हो. तेव्हा तिनं सांगितलं, राजा तुझी कीर्ती सर्वत्र ठिकाणी पसरलेली आहे. अरे तुझ्यासारखा बलाढ्य, शूरवान, धैर्यवान जो राजा आहे त्या राजाला मी नकार कसा देईन? तिने राजाची स्तुती केली, राजानेही तिची स्तुती केली. दोघंही एकमेकांना पसंत पडले, पण तिने एक अट निर्माण केली, एक अट घातली की राजा मी विवाह करण्यासाठी तयार आहे, पण माझी एक अट आहे. म्हणे काय? की मी जे काम करेल ते काम करत असताना तू मला कधीच आडवं यायचं नाही, ते काम कधीच आडवायचं नाही. मग तुला ते काम आवडो अगर न आवडो. राजाने ती अट मान्य केली. त्या ठिकाणी दोघंही सुखाने संसार करू लागले. पाहता पाहता दोघेही सर्व गुण संपन्न आहेत. बरेच दिवस गेले आणि काही काळ गेल्यानंतर ती गर्भवती झाली. पहिला मुलगा तिच्या पोटी सुंदर असं बालक जन्माला आलं, परंतु तिने त्या बालकाला घेतलं, नदीमध्ये फेकलं.
राजानं विचार केला, अरे ही असं का करत आहे? तिला विचारावा तर अट मोडून जाईल आणि ती माझ्यापासून दूर जाईल. पाहता पाहता 7ही लेकरांना तिनं नदीच्या पाण्यामध्ये फेकून दिलं. राजा विचार करायला लागला, चिंतेमध्ये आहे राजा. हे जर असंच जर करत राहिली तर माझा वंश कसा वाढेल? माझं काय होईल? पूर्ण प्रजेचा राज्यकारभार सगळ्या गोष्टी कोण सांभाळल हा विचार राजा करत आहे. आणखीन पुढे गेल्यानंतर ती गर्भवती राहिली. 8वा पुत्र तिच्या पोटी जन्माला आला. तिनं त्या बालकाला घेतलं, तिथून निघायला लागली. पण राजानं आता तिच्या समोर 2 हात जोडले आणि विनंती केली. सांगितलं की 7ही लेकरांना तू पाण्यामध्ये फेकून दिलं. आता या लेकराला जर घेऊन गेली तर माझ्या कुळाचं काय होईल? माझ्या वंशाचं काय होईल? मला आधार कोण राहणार? पण तरीही तिनं राजाचं ऐकलं नाही. तरीही ती चालू लागली. परंतु या ठिकाणी राजाला एवढा राग आला. राजा रागवला आणि सांगितलं, तुला अक्कल बिक्कल आहे का नाही? काही कळतं की नाही तुला? तुझ्या पाया पडतोय मी. एवढ्या वेळा तुला सांगितलं तरी सुद्धा तू माझं ऐकत नाही. एवढा अहंकार तुला कोणत्या गोष्टीचा आहे? आता मी तुझं ऐकणार नाही. या लेकराला माझ्या स्वाधीन कर आणि तुला जिकडं जायचं तिकडं निघून जा. तेव्हा ती सांगू लागली, राजा तू राग व्यक्त करणं हे साहजिकच आहे. पण राजा आज मी तुला सांगते, मी तुला ओळखलं रे, पण तू मला ओळखलं नाही. मी गंगा आहे. दैव शक्तीमुळे मी तुझी पत्नी बनले. आणि वशिष्ठांनी 8 पुत्रांना शाप दिल्या कारणाने सांगितलं होतं ते मानव रूपामध्ये जन्माला येतील. आणि मानव रूपामध्ये जन्माला आल्याच्या नंतर ते तेव्हाच शाप मुक्त होतील. या कारणाने मला तुझी पत्नी बनावं लागलं. 7 लेकरांना मी नदीच्या पात्रामध्ये टाकून दिलं, म्हणजे त्यांना शापातून मुक्तता केलं. पण आता हा 8वा पुत्र हा दीर्घायुषी बनणार आहे. राजा मी याला माझ्यासोबत घेऊन जाते. तुझ्यापेक्षाही ताकदीनं बलानं मोठं बनवते. आणि ज्या ठिकाणी तुझ्या आणि माझी भेट झाली ना, त्या ठिकाणी या लेकराला तुझ्या स्वाधीन करते. असं म्हणून ती गंगा दृश्य झाली. राजा दुःखी होऊन घरी आला आणि पुन्हा राज्यकारभार पाहू लागला. बराच काळ निघून गेला. हाच राजा एकदा शिकार करण्यासाठी गंगा नदीवर आला. गंगेच्या काठावरती आला, पण त्यानं पाहिलंय की नदीच्या पात्रामध्ये थोडंच पाणी आहे. कमी पाणी का आहे हे पाहत पाहत पुढे गेला. परंतु पुढे जाऊन त्याला एक मुलगा दिसला की जो मुलगा धनुष्याला बाण जोडत होता आणि नदीच्या पात्रामध्ये बाण मारत होता. आणि तो बाण मारल्या कारणानं पुढे पाणी जात नव्हतं. हे दृश्य पाहिलं. बाण मारणाऱ्या बाळाला विचारलं, बाळा कुणाचा पुत्र आहेस तू? पण त्या मुलानं काहीच उत्तर दिलं नाही. अदृश्य झाला तो मुलगा. राजाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली, अरे ज्याला मी विचारलं तू कुणाचा पुत्र आहे, हा माझा तर पुत्र नसेल ना? वेगवेगळे विचार मनामध्ये निर्माण होऊ लागले. आणि अशा वेळी त्यानं गंगामाईचा धावा केला. गंगाईचा धावा केला. गंगा मैया त्या ठिकाणी प्रगट झाली. विचारलं तो मुलगा कुणाचा आहे, काय आहे? सांगितलं, राजा हा तुझाच मुलगा आहे. त्याला मी विद्या या सगळ्या गोष्टी त्याच्या स्वाधीन अर्पण केल्या. तो तुझ्याही पेक्षा ताकदीनं बलानं मोठा झालेला आहे. आता तू या मुलाला तुझ्या सोबत घरी घेऊन जा. पाहता पाहता गंगा माईनं त्या मुलाचा हात राजाच्या हातामध्ये दिला.
सांगितलं दोघंही सुखाने राहा. आणि तो मुलगा घेऊन लेकराला जवळ असं घेतलं, कडकडून मिठी मारली, रथामध्ये बसवलं आणि राजा तो मुलगा घेऊन हस्तिनापूरमध्ये आला. त्या ठिकाणी येऊन त्याचा राज्याभिषेक केला, त्याला त्या ठिकाणी युवराज बनवलं. राजा होऊन त्या मुलाला हळूहळू जे काही गंगेची आठवण येत होती तो गंगे मातेलाही विसरून गेला आणि दोघंही सुखानं राहू लागले. तर अशी गंगा आणि शंतनू यांच्या विवाहाची कथा आहे. पण पुढेही शौनकादी महामुनी सूतजींना म्हणतात की सूतजी, जे व्यासांची आई आहे सत्यवती, की जिला मत्स्यगंधा असे म्हणतात, ती शंतनू राजाला कशी आवडली किंवा त्यांचा विवाह कसा झाला, आता त्याची कथा आम्हाला सांगा. तर सूतजी कथा सांगू लागले की एकदा शंतनू राजा आणि भीष्म महाराज दोघांनाही शिकार करण्याची आवड. दोघंही शिकार करण्यासाठी गेले. पण एक वेळेस असं झालं की राजा शिकार करत 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 यमुना तीरावरती आला. अरण्यामध्ये आला, पण त्याला वेगळ्याच जातीचा सुगंध आला. त्याने विचार केला, अरे एवढा सुंदर सुगंध कुठून आलाय, काय आलाय. सुगंध घेत 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 तो एका झाडाजवळ गेला. तर झाडाजवळ गेल्याच्या नंतर त्याला ही एक स्त्री दिसली. त्याला वाटलं ही गंगा तर नसेल ना. पण त्यानं विचारलं, देवी कोण आहेस तू? तुझ्या शरीराचा खूप सुंदर वास येत आहे आणि तू सुद्धा खूप सुंदर आहे. आता तूच माझी पत्नी हो. तिने सांगितलं, राजा तुझ्यासोबत मी लग्न केलं असतं, पण मला माझ्या वडिलांचं बंधन आहे. तुला जर माझ्यासोबत विवाह करायचा असेल तर माझ्या वडिलांची भेट घ्यावी लागेल. राजानं सांगितलं, तुझे वडील कुठे राहतात, काय राहतात, सगळा ऍड्रेस विचारून घेतला. आणि मग त्या दाशराज कोळ्याच्या घरी राजा गेला. कोळ्याने 2 हात जोडले, महाराज गरीबाच्या झोपडीमध्ये आलात, काहीतरी भाग्य असेल माझं, काही सेवा करायची का तुमची? म्हणे सेवा नाही करायची. मग महाराज काय काम आहे? म्हणे तुमची मुलगी मागण्यासाठी आलो आहे मी. तुमची मुलगी खूप सुंदर आहे, तुमच्या मुलीशी मला विवाह करायचा आहे. दाशराज कोळ्यानं सांगितलं, महाराज माझी मुलगी काय आहे, काही सामान्य स्त्री नाहीये. तिचा तुमच्याशी विवाह करेल, पण माझी एक अट आहे की जेव्हा तिचा आणि तुमचा विवाह होईल तेव्हा तुमच्या राजगादीवर तिचाच मुलगा बसल्या जाईल. ही जर अट मान्य असेल तरच मी लग्नासाठी होकार देईल. राजानं हे ऐकलं, एक पाऊल माघारी घेतला. दुःखी होऊन राजा घरी आला. त्या दिवशी अन्नही ग्रहण केलं नाही, पाण्याचा थेंब सुद्धा राजाच्या पोटामध्ये नाहीये. राजा दुःखी होऊन राजभवनामध्ये एका जागेवरती शांत बसलेला आहे. आलेल्या वडिलांना भीष्म महाराजांनी पाहिलं की वडील काय, अरे आपण जर वडिलांचं दुःख जर नाहीसं करू शकणार नाही तर आपल्यासारख्या लेकरावर धिक्कार आहे. भीष्म महाराज जवळ आले, विचारलं, बाबा का दुःखी आहात तुम्ही? सांगा मला बाबा, जे काही दुःख असेल ती मी लगेच दूर करेल. पण राजानं सांगितलं, बेटा काहीच दुःख नाही मला. शिकार करायला गेलो होतो, थोडंसं थकलो मी, त्यामुळे शांत आहे. परंतु भीष्म महाराज आले, त्यांच्या मनामध्ये विचारचक्र सुरू आहे की नक्की काहीतरी कारण आहे. आजपर्यंत बाबांना या अवस्थेमध्ये मी कधीच पाहिलं नाही, काहीतरी कारण आहे. मी जर वडिलांचं दुःख जर दूर करत नसेल तर माझ्या जगण्याला काहीच किंमत नाही.
अरे पिता आज्ञेने रामांनी वनवासाचा स्वीकार केला, हरिश्चंद्राने स्वतःला विकून टाकलं, नवे नवे परशुरामाने आईचा शिरच्छेद केला फक्त वडिलांसाठी, आणि आपण आपल्या बाबासाठी काहीच करू शकत नाही. प्रधानांना बोलावलं, सांगितलं बाबांकडे जाऊन त्यांना सगळं कारण विचारा. सगळी मंत्र प्रधाने त्या ठिकाणी आले, महाराजांना विचारलं, महाराज काही दुःख असेल ते आम्हाला सांगा. ठीक आहे, तुम्ही तुमच्या लेकराला सांगितलं नाही काही हरकत नाही, पण आम्हाला सांगा. तेव्हा शंतनू राजानं सगळं काही घडलेला प्रसंग सांगितला, आणि तोच प्रसंग प्रधानाने भीष्मांना सांगितला. सगळे शिपाई घेऊन भीष्म महाराज त्या ठिकाणी दाशराज कोळ्याच्या घरी आले. आलेल्या भीष्मांना पाहिलं, दाशराज कोळ्यानं 2 हात जोडले, आणि भीष्म महाराजांनी हात जोडून विनंती केली की तुमची मुलगी माझ्या वडिलांना द्या. कोळी बोलला की माझी मुलगी तुझ्या वडिलांना देईल मी, पण त्यांना माझी अट मान्य नाहीये. एक काम कर, तुझ्या वडिलांना जर त्या अटीचं एवढं दुःख झालं असेल तर तूच माझ्या मुलीचा स्वीकार कर. पण भीष्मांनी सांगितलं, ज्या मुलीमध्ये माझ्या वडिलांचं मन आहे ती फक्त मुलगी माझ्यासाठी आई आहे, मी तिचा स्वीकार करू शकणार नाही. तुमची अट आहे ना की माझे बाबा मला राजगादीवर बसवतील, तर हा भीष्म आज प्रतिज्ञा करत आहे की मी सगळ्या राज्य सुखाचा त्याग करतो, अशी भीष्मांनी प्रतिज्ञा केली. प्रतिज्ञा ऐकली तरी सुद्धा कुळी तयार नाही. त्यानं सांगितलं, ठीक आहे, तुम्ही राज्याचा त्याग करताल नवल नाही, पण भविष्यात तुमचं लग्न होईल आणि लग्न झाल्यानंतर तुमचा मुलगा राजगादीवर बसेल. तर त्याही ठिकाणी दुसरी अट घेतली की मी आजपासून स्त्री संबंध वर्ज करतो, मी आयुष्यभर ब्रह्मचारी व्रताचं पालन करेल, अशी अट त्या ठिकाणी अशी प्रतिज्ञा केली. प्रतिज्ञा ऐकून कोळ्याला आनंद झाला, आणि पुढे जाऊन शंतनू राजा आणि ती मत्स्यगंधा या दोघांचा विवाह लावण्यात आला. जगदंबा माता की जय, आई राजा उद. तर त्या ठिकाणी सत्यवती आणि शंतनू राजा दोघांचा विवाह झाला, पण तिच्या पुटीपूर्वी व्यासांचा जन्म झालेला आहे हे तिला आठवतच नव्हतं. तर असे हे भीष्म महाराज त्यांनी 2 प्रतिज्ञा घेतल्या. भीषणे भीषणे, त्यातूनच भीष्म हे नाव प्राप्त झालं. आणि भीष्मांची प्रतिज्ञा एवढी कट्टर आहे, त्यांनी आजपर्यंत ज्या काही प्रतिज्ञा घेतल्या त्या पूर्ण प्रतिज्ञेचं त्यांनी पालन केलेलं आहे. कोणतीच प्रतिज्ञा त्यांनी भंग केली नाही किंवा कोणतीच प्रतिज्ञा त्यांनी मोडली नाही. सगळ्या प्रतिज्ञेचं त्यांनी पालन केलं. नवे काही प्रसंगी देवालाही त्या प्रतिज्ञा पूर्ण कराव्या लागलेल्या आहेत. की भीष्मपण केला खरा, 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 भीष्मपण केला खरा. धनुधरा रक्षिले, धनुधरा रक्षिले,
तर भीष्मांची प्रतिज्ञा, धनुर्धरा रक्षिली, धनुर्धरा रक्षिले हो, 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 हो। भीष्मपण केला खरा, भीष्मपण केला खरा, भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले। पितामह भीष्मांची प्रतिज्ञा, भीषणे 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 म्हणून त्यांना भीष्म नाव हे प्राप्त झालं। पुढे भीषणे प्रतिज्ञा करणारे पितामह भीष्म हस्तिनापूरच्या गादीचं संरक्षण करतायत आणि संरक्षण करत असताना पुढे त्याच सत्यवतीच्या वंशातील पुढे पंडू राजा आणि पंडू राजानंतर धृतराष्ट्र दोघेही त्या ठिकाणी राज्यकारभार करतात। पण त्याच्याही पुढे एकीकडे धृतराष्ट्र पुत्र आणि पंडू पुत्र या दोघांमध्ये पुन्हा राजगादीसाठी वाद निर्माण झाला आणि त्यांचा वाद मिटवण्यासाठी द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण परमात्मा शिष्टाई करण्याचं काम करतात। पण खरे वारस असणारे पांडव पुत्र की जे खरे राजगादीचे वारस आहेत, दुर्योधना अरे नाही सगळं राज्य माझ्या पांडवांना देता आलं तर काही हरकत नाही, पण माझ्या 5 पांडवांना 5 गाव तरी दे। दुर्योधनाने सांगितलं, देवा या 5 पांडवांना 5 गाव काय, सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा माती देणार नाही मी। पहा, माणसाने स्वार्थ करावा पण स्वार्थामध्ये जास्त अतिरेक चालत नाही। सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा मी जागा देणार नाही, हा अतिरेक झाला मायबाप, हा लोभ झाला। आणि हा लोभ एवढा भयंकर आहे की लोभात क्रोध प्रभवती, लोभात काम प्रजायते, लोभन मोहश्च नाशश्च, लोभ पापस्य कारणम। या दुर्योधनाला राजगादीचा एवढा लोभ निर्माण झाला की पांडवांना 5 गाव देण्यासाठी सुद्धा तयार नाही हा दुर्योधन। दुर्योधन सांगतोय, देवा सुईच्या टोका एवढी सुद्धा जागा देणार नाही मी। आणि पहा, याचा परिणाम असा झाला, यातूनच महाभारताचं युद्ध पेटलं। अनेक निष्पाप जीवांचा त्या ठिकाणी घात झाला, रक्ताचे पाठ वाहू लागले। रोज कुणी ना कुणी मरतंय या महाभारताच्या युद्धामध्ये। पण पहा, महाभारताचं युद्ध पेटलं, रक्ताचे पाठ वाहू लागले, पण मला खरं खरं सांगा, या महाभारताच्या युद्धामध्ये विजय कुणाचा झाला? पांडवांचा झाला, की जे पांडव धर्माच्या बाजूने होते, धर्माचा विजय झाला। पांडवांनी त्यांच्या जीवनामध्ये कधीच धर्माला सोडलं नाही, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये धर्म त्यांच्याकडे ठेवला, ते धर्मानं जगले, नीतीनं जगले, म्हणून त्यांचा विजय झाला। आणि पहा, पांडव धर्माच्या बाजूने होतेच, परंतु भगवानही त्यांच्या बाजूने होते। कारण जेव्हा महाभारताचं युद्ध होतं तेव्हा कौरवांकडे 11 अक्षहुनी सैन्य होतं आणि पांडवांकडे 7 अक्षहिनी सैन्य होतं। पांडवांकडून एकटे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि कौरवांकडून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं जेवढं काही सैन्य होतं सगळं कौरवांकडून होतं। पण तरी सुद्धा सांगा, जास्त सैन्य ज्या कौरवांकडून होतं त्यांचा विजय झाला,
का जे धर्माच्या बाजूने 5 पांडव होते त्यांचा विजय झाला. कुणाचा विजय झाला महिला मंडळ? पांडवांचा. जे धर्माच्या बाजूने होते त्यांचा विजय झाला. आता पहा, जे धर्मानुसार जगतात ना त्यांच्या बाजूने साक्षात विश्वाचा मालक असतो, साक्षात देव त्यांच्या बरोबर असतो. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की देव आमच्या सोबत राहायला पाहिजे तर जीवन जगत असताना कधीच धर्म सोडू नका. भलेही तुम्ही धर्मानं जगत असताना समोरची माणसं जर तुमच्या सोबत नसली तर काही हरकत नाही. देव जर आपल्या सोबत असेल ना तर आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. पण याच्यासाठी तुम्ही धर्मानं जगलं पाहिजे. तुम्ही धर्माने जगा, सगळ्या गोष्टी तुमच्या पाठीमागे आपोआप पळत येतील. जीवन जगत असताना जर धर्मानं जगलात ना तर यश, कीर्ती, वैभव, लक्ष्मी या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आपोआप येतील. तुम्हाला त्यांच्या मागे जाण्याची गरज पडणार नाही. फक्त तुम्ही धर्म सांभाळा. आणि आपला धर्म सांगतोय, आपला धर्म काय आहे? साने गुरुजींनी सांगितलंय, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. जगी जे हीन अति पतिता, जगी जे दीन पाद दलिता, तया जाऊन उठवावे जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. हा माणसाचा खरा धर्म आहे. अरे धर्माने जगा, यश, कीर्ती, लक्ष्मी या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आपोआप येतील. पहा, जीवनामध्ये जर आपण धर्म सोडला नाही परिणाम काय होतो एक उदाहरण सांगते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक राजा होता, त्याने त्याच्या जीवनामध्ये कधी धर्म सोडला नाही. सत्यानं जगणं, प्रजेला लेकराप्रमाणे सांभाळणं, प्रजेला जे पाहिजे प्रजा बोलायच्या आतमध्ये ते आणून देणं. अगदी जगण्यामध्ये सत्यता, प्रामाणिकपणा, बोलण्यामध्ये सत्यता, प्रामाणिकपणा आहे असा धर्म जपणारा राजा. पण एक दिवस मध्यरात्रीला राजाकडे एक स्त्री आली, नाव तिचं लक्ष्मी. राजाला उठवलं, राजा उठ. मध्यरात्रीला आवाज दिला, राजाला जाग आली, डोळे चोळवले आणि राजा उठून बसला. विचारलं, देवी कोण आहेस तू? सांगितलं, राजा मी लक्ष्मी आहे. आता मी तुझ्याजवळ जास्त काळ थांबू शकणार नाही, मला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. राजा मी लक्ष्मी आहे, मी चंचल आहे, मी कधीच एका ठिकाणी थांबू शकत नाही, मग मला या ठिकाणावरून जायचं आहे. राजानं सांगितलं, ठीक आहे बाई, तुला जर जायचं असेल तर तू जाऊ शकते. चाललीस ना, माझा नमस्कार स्वीकार कर. नमस्कार केला, लक्ष्मी त्या ठिकाणावरून निघून गेली. पहिल्या दिवशी लक्ष्मी निघून गेली. पुन्हा दुसऱ्या दिवशी मध्यरात्रीला त्याच वेळी यश आला. त्यानेही राजाला उठवलं, राजा उठ रे बाबा. राजानं विचारलं, कोण आहेस तू? म्हणे मी यश आहे.
राजा, मी आता तुझ्या राज्यामध्ये राहू शकणार नाही का? ज्या ठिकाणी लक्ष्मी असते त्याच ठिकाणी माझं वास्तव्य असतं, म्हणून मी तुला सोडून चाललो. राजानं सांगितलं, ठीक आहे बाबा, तुला पण जायचं तर तू पण जा. यशही निघून गेला. पुन्हा तिसऱ्या मध्यरात्रीला त्याच वेळी त्या ठिकाणी कीर्ती आली. कीर्तीनेही राजाला उठवलं. राजानं पुन्हा विचारलं, देवी कोण आहेस तू? राजा, मी कीर्ती आहे. ज्या ठिकाणी लक्ष्मी आणि यश राहतात ना, ज्या ठिकाणी त्या दोघांचं वास्तव्य आहे त्याच ठिकाणी माझं वास्तव्य आहे. मी आता इथं राहू शकणार नाही, मी पण चालले. असं म्हणून तिनंही राजाला नमस्कार केला आणि ती सुद्धा यश आणि लक्ष्मीच्या मागे कीर्ती सुद्धा निघून गेली. पण इकडे आता चौथ्या मध्यरात्रीला धर्म आला. धर्माने राजाला उठवलं. राजानं विचारलं, कोण आहेस तू? म्हणे, मी धर्म आहे. राजा, ज्या ठिकाणी लक्ष्मी राहते, ज्या ठिकाणी यश आहे, कीर्ती आहे, त्याच ठिकाणी धर्म असतो, म्हणून मी तुला सोडून चाललो. राजानं सांगितलं, लक्ष्मीला जाऊ दिलं, यशला जाऊ दिलं, कीर्तीला जाऊ दिलं, पण मी धर्मात तुला जाऊ देणार नाही. का बरं? मी माझ्या जीवनामध्ये कधीच कुणाला खोटं बोललो नाही, कधी धर्म सोडला नाही, कधी अनितीनं वागलो नाही. मग मी धर्मानं वागत असेल, कधी चुकीचं वागलो नाही, कधी चुकीची कर्म केली नाही, सतत मी माझ्या जीवनामध्ये धर्म जपला, तर मी तुला जाऊ देणार नाही. भलेही माझ्यापासून लक्ष्मी गेली असेल, कीर्ती गेली असेल, यश गेला असेल, काही हरकत नाही, पण मी माझ्या जीवनामध्ये धर्म जपलेला आहे. धर्मा, मी तुला जाऊ देणार नाही. राजाचं सगळं बोलणं ऐकलं धर्माने. धर्म म्हटला, राजा जे बोलतोय ते सत्य आहे. राजानं त्याच्या जीवनामध्ये कधी खोटं बोलला नाही, राजा अनितीनं वागला नाही, कधी चोरी केली नाही, कधी प्रजेला त्रास दिला नाही. राजा जे बोलतोय ते सत्य आहे. मग राजा, मला माफ कर, मी तुझ्या जवळच थांबणार आहे. असं म्हणून धर्म त्या ठिकाणी राहू लागला. पण इकडे पुढे गेलेले लक्ष्मी, यश आणि कीर्ती तिघांना काळजी पडली. लक्ष्मी माता म्हटल्या, तुम्ही दोघं माझ्या पाठीमागे आले, पण धर्म काय येत नाही? लक्ष्मीनं सांगितलं, तुम्ही दोघे इथं थांबा, मी धर्माला घेऊन येते. असं म्हणून लक्ष्मी राज्यामध्ये आली आणि धर्माला विचारलं, धर्मा, अरे बाबा, तू काय येत नाही? आमच्या सोबत चल तू. धर्मानं सांगितलं, लक्ष्मी, मी राजाला सोडून येऊ शकणार नाही, कारण हा राजा त्यानं त्याच्या जीवनामध्ये कधी धर्म सोडला नाही, कधी अनितीनं राहिला नाही, कधी फसवणूक केली नाही, कधी खोटं बोलला नाही. या सगळ्या गोष्टी, चांगल्या गोष्टी राजामध्ये आहेत, म्हणून मी राजाला सोड नाही. धर्माचं बोलणं लक्ष्मीनं ऐकलं तर लक्ष्मी सुद्धा देहभान हरपून गेली. लक्ष्मीनं सांगितलं, धर्मा, तुझं बोलणं अगदी बरोबर आहे, मग मी सुद्धा इथंच थांबणार आहे. परंतु इकडे दोघच थांबले होते, यश आणि कीर्ती. दोघं म्हणतात, लक्ष्मी काय येत नाही. दोघही गेलेले वापस आले आणि त्या ठिकाणी त्या राजाच्या नगरीमध्ये धर्म, लक्ष्मी, यश आणि कीर्ती त्या ठिकाणी राहू लागली. तात्पर्य एकच आहे, धर्म जपा, लक्ष्मी, कीर्ती, यश हे सगळे आपोआप तुमच्या पाठीमागे पळत येतील. तुम्हाला त्यांच्या पाठीमागे जाण्याची गरज नाही. जीवन जगत असताना आपण धर्म जपला पाहिजे. तर आपला महत्वाचा विषय असा आहे की भगवान परमात्मा पांडवांच्या बाजूने आहे, म्हणजे धर्माच्या बाजूने आहे, तर विजय पांडवांचा झाला. काही दिवस गेले, पांडवांनी राज्यकारभार पाहिला आणि मग भगवान परमात्मा निज धामाला जाण्याची त्यांची वेळ झाली. ते त्यांच्या धामाला निघून गेले. पांडवांना कळालं की आपले भगवान या ठिकाणी राहिले नाही. अत्यंत दुःख होतंय पांडवांना. मग त्यांनी त्या ठिकाणी राजा परीक्षितीला राजगादीवर बसवलं आणि स्वर्गारोहण करण्याचं ठरवलं. पण स्वर्गारोहण करण्याच्या अगोदर त्यांनी भगवतीची उपासना केली, होम हवन केलं, भगवतीची पूजा केली, पूजा पाठ केलं, सगळ्या गोष्टी केल्या. सांगितलं, मा, जिथे आमचा देव आहे तिथेच आम्हाला पोहोच कर. आमचा देव या पृथ्वीवरती राहिला नाही,
आता आमचंही या जगामध्ये कुणी नाही, आम्हालाही इथं करमत नाही. मग जिथे आमचा देव गेला तिथे आम्हाला पोहोच कर आणि आम्हाला भगवंताच्या चरणाजवळ, आई तुझ्या चरणाजवळ जागा दे, असं चिंतन करू लागले पाचही पांडव आणि द्रौपदी ताई. आणि त्या ठिकाणी चिंतन चालू झालं. तूने मुझे बुलाया शेरावाली, मैं आया शेरावाली. हो तूने मुझे बुलाया शेरावाली, मैं आया शेरावाली. तूने मुझे बुलाया शेरावाली, मैं आया शेरावाली. तूने मुझे बुलाया शेरावाली, मैं आया शेरावाली. ओ शेरावाली पहाड़ा वाली, ओ बेहरा वाली, तूने मुझे बुलाया शेरावाली, मैं आया शेरावाली. ओ तूने मुझे बुलाया शेरावाली, मैं आया शेरावाली. जय हो जय हो. जय हो, अरे हो, जय हो. जय हो, जय हो, जय हो. सारा जग है एक बंजारा, सारा जग सारा जग है एक बंजारा, सारा जग है एक बंजारा, सबकी मंजिल तेरा द्वारा, सबकी मंजिल तेरा द्वारा. ऊंचे पर्वत लंबा रास्ता, ऊंचे पर्वत लंबा रास्ता, पर मैं रह ना पाया शेरावाली, मैं आया शेरावाली. हो तूने मुझे बुलाया शेरावाली, मैं आया शेरावाली. जय हो. जय हो, हरि बोल. जय हो, जय हो. जय हो, जय हो. जय हो, जय हो, भगवतीचं चिंतन चालू केलं. तूने मुझे बुलाया शेरावाली, मैं आया शेरावाली. भगवतीचं चिंतन केलं आणि पाहता पाहता पाचही पांडवांनी आई जगदंबेचं आवाहन करून ते स्वर्गारोहणाच्या दिशेने गेली. पुढे कथा भाग आपल्या सर्वांना माहिती. परंतु जेव्हा परीक्षिती राजा राज्यकारभार पाहू लागला तेव्हा त्यानं त्याच्या नगरामध्ये पूर्वजांची कीर्ती ऐकली आणि
पूर्वजांची कीर्ती ऐकत असताना राजा परीक्षितीने कलीला दंड दिला, परंतु त्या ठिकाणी दंड दिल्याच्या नंतर कली शरण आला. त्यामुळे कलीला 4 ठिकाणी राहण्यासाठी जागा दिली. तर सांगितलं द्यूत, मद्य, व्यभिचार आणि हिंसा या 4 ठिकाणी कलीला राहण्यासाठी जागा दिली. परंतु एक दिवस पूर्ण राज्य कारभार पाहत असताना एक दिवस राजा परीक्षितीने जरासंधाचा अनितीचा जो टोप आहे तो आपल्या डोक्यामध्ये घातला आणि टोप घातल्याचा परिणाम असा झाला की शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये साप अडकवला. की राजा शिकार करण्यासाठी गेला आणि तिकडे जाऊन त्यानं ऋषींच्या गळ्यामध्ये साप अडकला. तर पहा, साधूचा अपमान करणं हे भयंकर मोठं पाप आहे. माणसाने साधू संतांची सेवा करावी, परंतु संतांचा अपमान करण्याचा अधिकार मानवाला नाही. अनेक पुराण सांगतात की संतांचा जर छळ केला तर माणसांचं आयुष्य कमी होतं. इकडे असंच घडलं की शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये साप अडकून राजाने साधूचा अपमान केला. पण भागवत सांगते, श्रीमद भागवत, की जेव्हा राजा परीक्षितीने शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये साप घातला तेव्हा राजाने नदीवर जाऊन 7 दिवस श्रीमद भागवताचं श्रवण केलं आणि तो राजा मुक्ती मोक्षाला प्राप्त झाला. परंतु ग्रंथ बदलला की कथाही बदलतात. या देवी भागवतामध्ये असं सांगितलंय, जेव्हा राजा परीक्षितीने साधूचा अपमान केला त्यावेळी तक्षक नावाचा सर्प दंश करण्यासाठी येणार आहे हे बातमी कळताच राजा परीक्षितीने 7 मजली इमारत तयार केली आणि 7व्या मजल्यावर जाऊन बसला जीव वाचवण्यासाठी. राजा विचार करतोय, अरे साधूचा अपमान आपल्याकडून घडला तर आपलं आयुष्य 7 दिवसावर आलं, आपल्याला मरायचं नाही आता. हा विचार करून 7 मजली इमारत उभी केली, तयार केली. पण पहा, इंजिनियर असा होता की आतमध्ये हवा सुद्धा जाता येणार नाही अशी इमारत तयार केली. आणि 7व्या मजल्यावर राजा परीक्षिती. राजा विचार करतोय, 7 दिवसावर आपलं आयुष्य थांबलेलं आहे आणि पहा, प्रत्येकाला या 7 दिवसामध्येच जायचं आहे. जेव्हा प्रत्येकाचं आयुष्य संपणार आहे तेव्हा आपल्याला कुणीच वाचू शकणार नाही. प्रत्येकाला जायचं आहे, तुम्हालाही जायचं आहे, मला सुद्धा जायचं आहे. इथं कुणीच अमर नाही. असंच एक दिवस मी कथेमध्ये सांगितलं, जेवढे लोक कथा ऐकत आहे ते सगळेजण 7 दिवसामध्ये मरणार आहेत. तुम्ही कसे टेन्शन मध्ये आलात ना, तसं त्या गावामध्ये एक म्हातारी आजी हसतच होती. कथा संपली, म्हटलं आजी 7 दिवसामध्ये आपण सगळे मरणार आहोत. मी सांगितलं कथेमध्ये या गावातील सगळेजण 7 दिवसामध्ये मरणार आहेत, तुम्ही रडण्याऐवजी हसत का होतात? आजीने उत्तर दिलं. आजी म्हटली, दीदी तुम्ही या गावातील लोक 7 दिवसामध्ये मरणार आहेत, पण मी खरं खरं सांगते, मी या गावातलीच नाही. काय सांगितलं? मी या गावातली नाही. मला सांगा, या गावातलं काय आणि दुसऱ्या गावातली काय मरणार आहे की नाही? प्रत्येकाला मरायचं आहे या 7 दिवसामध्ये. 7 दिवसामध्ये कसं, आठवड्याचे वार किती आहेत? 7. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि पुन्हा का दुसरा कोणता वार निर्माण झालाय, तयार झालाय? नाही. या 7 दिवसामध्ये जायचे, पण बाबा प्रत्येकाला जायचं आहे. या जीवनाचा काहीच भरोसा नाही. संतांनी सांगितलंय, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का, क्या
का, क्या भरोसा है इस जिंदगी का। या देहाचा क्षणाचाही भरोसा नाही। पहा, पण एवढं वाक्य मात्र नक्की आहे, निश्चित आहे की ज्याचं आयुष्य संपलेलं आहे त्याला कोणीच वाचवणार नाही। एका प्रसंग असं झाला की गरुडाची आई खूप आजारी पडली। गरुड म्हटलं की सगळ्या पशूंमध्ये धिप्पाड ताकदीनं आणि मोठा असणारा गरुड, त्याची आई आजारी पडली। सगळे देव सगळे त्या ठिकाणी भेटण्यासाठी आले गरुडाच्या आईला, परंतु त्या देवतांमध्ये यम महाराज सुद्धा आले होते। सगळे देव भेटले, सगळं काही झालं। गरुड दिवसभर आपल्या कामासाठी बाहेर गेलेला होता, रात्रीच्या वेळी घरी आला। आईला विचारलं आज कोणी आलं होतं का? आईनं सांगितलं सगळे देव भेटून गेले, पण त्या देवतांमध्ये यम सुद्धा आला होता, परंतु यम फक्त माझ्याकडे पाहत होता, नुसता हसायचा, फक्त हसत होता। गरुडाला टेन्शन आलं। गरुडानं त्याच्या आईला तिथून उचललं, दूर जंगलामध्ये गेला आणि एका झाडाच्या खोडामध्ये आईला ठेवलं। आईला आरामासाठी ठेवलं। गरुड बाहेर आला, पण तिथं सुद्धा यम महाराज प्रगट झाले। विचारलं तुम्ही इथं कस काय? तेव्हा यमानं सांगितलं गरुडा, अरे माझं काम तू सोपं केलं म्हणे। कस काय? की तुझ्या आईचं मरण या झाडाच्या खोडात होतं। तुझ्या आईचं आयुष्य आता संपलेलं आहे, तू तिचा जीव वाचवण्यासाठी एवढ्या दूर तिला घेऊन आला, पण ज्या ठिकाणी तिचा मृत्यू, जे ठिकाण तिच्या मृत्यूचं कारण आहे, अशाच ठिकाणी तू तुझ्या आईला आणलं। गरुड घाबरून गोंधळून गेला, झाडाच्या खोडात गेला। आईला पाहिलं तर आईचा जागेवर मृत्यू झालेला होता। याचा अर्थ काय? प्रत्येकाची वेळ, प्रत्येकाचं मृत्यूचं ठिकाण, कारण सगळं काही ठरलेलं आहे। प्रत्येकाला जायचं आहे, प्रत्येकाला हा देह सोडून या ठिकाणावरून जायचं आहे। प्रत्येक व्यक्तीवर काल टपलेला आहे, परंतु ज्यांनी काळाला जिंकवलं ते जगाच्या पाठीवरती फक्त संत आहेत। जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय। नाथ बाबा तर खूप सुंदर सांगतात, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ, आम्ही आनंदी नाचू गाऊ, आम्ही आनंदी नाचू गाऊ, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ, आम्ही आनंदी नाचू गाऊ, आम्ही आनंदी नाचू गाऊ, काळ देहासी आला खाऊ, जय हो। काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ। नाथ बाबा म्हणतात, आम्ही आनंदी नाचू गाऊ, आम्ही आनंदी नाचू गाऊ, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ। परंतु ज्यांनी काळावर विजय मिळवला ते नाथ बाबा। फक्त काळावर संतांना विजय मिळवता आला, तो मग आम्हाला विजय मिळवता येणार नाही ताईंनो। का तर प्रत्येकाला या ठिकाणावरून जायचं आहे, प्रत्येकाला या जगाचा निरोप घ्यायचा आहे। तर राजा विचार करतोय की या 7 दिवसामध्ये आपला बचाव करण्यासाठी राजाचे प्रयत्न चालू आहेत। 7 मजली इमारत तयार केली, शेवटच्या मजल्यावर राजा बसलेला आहे, परंतु जसे जसे दिवस जात होते तसे तसे राजाच्या हृदयाचे ठोके वाढत होते। बरेच दिवस गेले, राजा परीक्षितीने खूप तयारी केली। 5वा दिवस गेला, 6वा दिवस, आता सूर्य अस्ताला जाणार आहे, पण राजाच्या मनामध्ये विचार आहे, अरे
उद्याची जर वेळ चुकवली नाही तर उद्या आयुष्याची सांगता होणार आहे, परंतु उद्याची जर वेळ आपण चुकवली तर आयुष्य वाढणार आहे. 7वा दिवस उजडला. पाहता पाहता ज्या दिवशी राजाला मरायचं आहे त्या दिवशी राजा विचार चक्रामध्ये आहे. अरे आज काय घडणार आहे काही सांगता येणार नाही. सूर्योदय झाला आहे, परंतु आता सूर्य अस्ताला जाण्या अगोदर माझा मृत्यू आहे. काय करावं? राजाच्या नगरीमध्ये जी काही प्रजा होती, राजा चांगला असल्या कारणाने प्रजा ही भगवंताला प्रार्थना करत होती की देवा परमेश्वरा आमच्या राजाचं आयुष्य वाचव. प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. पण इकडे कक्षक नावाचा मांत्रिक राजा परीक्षितीचा जीव वाचवण्यासाठी निघाला. त्यानं विचार केला आपण गरीब आहोत, काय झालं? आपण जर राजाचा जीव वाचवला तर राजा आपल्यावरती प्रसन्न होईल. राजाला वाटेल की याने आपल्यावरती उपकार केला, उपकाराची जाणीव म्हणून आपल्याला भरपूर धनधान्य देईल आणि आपण दरिद्रीतून दरिद्रता नष्ट होऊन आपण श्रीमंत होऊ, असा विचार करून तो कक्षप निघाला. पण ज्या रस्त्याने कक्षप निघाला होता त्याच रस्त्याने तक्षक सुद्धा निघालेला होता. 2 जण त्या ठिकाणावरून रस्त्यावरून चालतायत. पृथ्वी माता थरथर कापू लागली. पुढे जाता 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 दोघांची भेट झाली. तक्षकने विचारलं तुम्ही कोण आहात? म्हणे मी कक्षप आहे. कक्षपने विचारलं तुम्ही कोण आहात? म्हणे मी तक्षक आहे. म्हणे तुम्हीच आहात ना की जो राजाचा जीव घेणार आहे? आता तुम्ही राजाला मारणार आहात ना? म्हणे हो. तुम्ही कशासाठी चाललात? जेव्हा तुम्ही राजाला मारताल ना तेव्हा राजाचा जीव मी वाचवणार आहे. म्हणे माझ्या विषासमोर भल्या भल्यांचं चालत नाही, तुमचे मंत्र काय काम करणार आहे? कक्षप हसला. कक्षक म्हटला आपण प्रयत्न तर करून बघू, प्रयोग करू. कशावर प्रयोग करायचा? सुंदर असा हिरवागार बहरलेला वटवृक्ष आहे आणि कक्षपने सांगितलं तक्षका यावर तू प्रयोग कर. तक्षकने त्याचं विषारी विष घेतलं. त्या हिरव्यागार वटवृक्षावर त्याचा शिंतडा केला तर हिरवागार वडाचं जे झाड आहे ते काही क्षणामध्ये राख रांगोळी झाली त्या झाडाची. कक्षक म्हटला आता या राखेपासून मी झाड तयार करून दाखवतो तुला. तक्षक म्हटला कक्षपा फक्त बोलू नको, प्रयोग कर. पाहता पाहता हातामध्ये कमंडलातून पाणी घेतलं, भगवतीचं चिंतन केलं. हातातलं पाणी मंत्रानं त्या ठिकाणी मंत्र चालू झाले आणि मंत्रातलं जे हातामध्ये पाणी आहे ते जल घेतलं आणि त्या राखेवर शिंताडा केला तर पाहता पाहता राखेपासून वटवृक्षाचं झाड तयार झालं. तक्षक घाबरून गेला. अरे आपल्या विषापेक्षाही याचे मंत्र जास्त भारीतले निघले. आता या ठिकाणी शक्तीचा नाही बुद्धीचा उपयोग करावा लागेल. कक्षपा तुला काय पाहिजे रे? ज्या राजाला मी मारण्यासाठी चाललो, मी मारल्यानंतर तू त्या राजाला जिवंत करशील, पण असं जर तू केलं त्या ठिकाणी माझा अपमान नाही होणार, संतांनी दिलेल्या शापाचा अपमान होईल. सृष्टीचा नियम तुझ्या हातून मोडला जाईल आणि जर तू सृष्टीचा नियम जर मोडला तर तुला तुझ्या जीवनामध्ये कधी सुख शांती लागणार नाही. तू हे सगळं कशासाठी करत आहे? कक्षप बोला की माझं जे दारिद्र्य आहे ते नष्ट होण्यासाठी हे सगळं मी करत आहे. मग तुला धनाची आवश्यकता आहे का? म्हणे हो. तुला पाहिजे तेवढं धन देतो. आणि कक्षपाला तक्षकाने जेवढं पाहिजे तेवढं धन दिलं. धन देऊन कक्षपाला शांत केलं. पण पुढे तेवढ्याच ताकदीनं तक्षक निघाला. कशासाठी? राजाला मारण्यासाठी. इमारती जवळ आलाय पण 7 मजली इमारत पाहिली. शेवटच्या ती राजा परीक्षिती आहे. आता कसं मारायचं? सूर्य अस्ताला जाणार आहे, काय करावं? साधूचा वेश धारण केलेला तो तक्षक त्या ठिकाणी रागामध्ये आहे. काय करावं, कसं करावं?
प्रयत्न करत आहे. साधूचा वेश धारण केला, हातामध्ये फळांचा कटोरा घेतला, दारामध्ये आला. शिपायांना सांगितलं महाराजांना द्या, महाराज अमर होतील, त्यांचं आयुष्य वाढल असं सांगितलं. पण शिपायांना सांगितलं थांबा, आज जाऊ देणार नाही, तुम्हाला आज जाऊ देणार नाही, महाराजांची आज्ञा आहे. परंतु काय करावं काही कळेना. फळांचा कटोरा हातामध्ये दिला. तक्षकाने मोठा फणा त्या ठिकाणी फणेचा विस्तार केला. राजाला असं वाटलं की सूर्य अस्ताला गेला. सगळ्यांना बोलावून घेतलं आणि सांगितलं माझा मृत्यू टळला. ज्यावेळी माझं मरण होतं ना, तो काळ, ती वेळ आता निघून गेली. कुणीतरी म्हटलं महाराज साधू महात्मे आले होते, त्यांनी सांगितलं राजाला तुमच्या हा फळांचा कटोरा द्या, तुमचे महाराज अमर होतील. पाहता पाहता सांगितलं साधूंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झाला. फळांचा कटोरा घेतला, त्यातील बोराचं फळ काढलं, ते उघडलं, त्याला कापलं, त्यामध्ये आळी निघली. आळी पाहिली, राजा सात्विक होता, मनामध्ये विचार आला रे आपण साधूंचा शाप खोटा ठरवला, या सृष्टीचा नियम मोडला, आपण जे केले ते चुकीचं केले. पाहता पाहता राजाने ती आळी घेतली, आपल्या गळ्याला लावली. ती आळी घेतली, गळ्याला लावली. परंतु पाहिलंय सूर्य अस्ताला गेला नाही. त्या आळीतून तक्षकाचं प्राकटीकरण झालं आणि त्या ठिकाणी त्या परीक्षित राजाचा चावा घेतला. गाड 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 चावा घेतला आणि काही क्षणामध्ये राजा परीक्षितीच्या शरीराची राख रांगोळी झाली. जगदंबा माता की जय. सर्वजण भयभीत झाले. राजा परीक्षिती की ज्याच्या अंगाची राख झाली आणि नंतर सूर्य अस्ताला गेला आणि राजा बिचारा तरफडून मरण पावला. तर पुढे राजाच्या मरणानंतर मंत्री सर्व प्रजेला दुःख झालं. परंतु दुःखी असलेली प्रजा म्हणते की नियतीच्या पुढे कुणाचंही काही चालू शकत नाही. ज्याचा जन्म झालाय त्याला एक ना एक दिवस या ठिकाणाचा निरोप घ्यायचा आहे असं म्हणून त्या ठिकाणी पुढे परीक्षितीचा पुत्र राजा जन्मेजय हा राजगादीवर बसला. पुढे जाऊन त्याचा विवाह काशी राजाची पुत्री सुवर्णमक्षी वपुश्रुमा हिच्याशी विवाह झाला. जन्मेजय वयामध्ये आला, पूर्वजांच्या पावलावर पावलं टाकत आहे, राज्यकारभार आनंदाने चालत आहे. परंतु एक दिवस उत्तेक नावाचे ऋषी त्या ठिकाणी त्यांच्या घराण्याला तक्षकाचा खूप त्रास होत होता, म्हणून ते राजा जन्मेजयाकडे आले आणि सर्पांबद्दल सूड भावना राजाच्या मनामध्ये त्यांनी निर्माण केली की त्यांचा बदला घे, त्यांनीच तुझ्या पित्याला मारलेला आहे, त्यांना तू जोपर्यंत मारत नाही तोपर्यंत तुझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती लागत नाही असं सांगितलं. मुनींच्या मार्गदर्शनाखाली जन्मेजय राजाने हजारो सर्पांची त्या ठिकाणी सर्पयज्ञ चालू केला. हजारो सर्पांची आहुती त्यामध्ये त्या ठिकाणी देण्यात आली. मंत्र उच्चार चालू झाले. सगळ्या सर्पांच्या जाती त्या यज्ञामध्ये येऊन पडत होत्या. आता सगळेजण विचार करतात आता आपल्याला कोण वाचवणार, तर त्याच ठिकाणी आस्तिक नावाचे मुनी जन्मेजयाकडे आले. सांगितलं जन्मेजया तू जे करत आहे ते चुकीचं करत आहे, कारण तुझ्या वडिलांच्या जीवनामध्ये जे काही घडलं त्यांनी जसं कर्म केलं त्या कर्मानुसार ते घडलेलं आहे. कारण प्रत्येकाचं जीवन हे कर्मावर चाललेलं आहे. आपण जसं कर्म कराल तशी फळ आपल्याला भोगावीच लागतात असं ऋषी मुनी ते समजावून सांगतात. आता भाग कर्माचे हे 3 प्रकार पडतात: क्रियामान, प्रारब्ध कर्म आणि संचित कर्म. संचित कर्म म्हणजे उदाहरणार्थ बँकेमध्ये ठेवलेला पैसा. प्रारब्ध कर्म म्हणजे जे आपण पैसे खर्च करतो ते म्हणजे प्रारब्ध कर्म. आणि क्रियामान म्हणजे जे चालू आहे की जे आपल्या चलनातलं आहे, उदाहरणार्थ आपल्या खिशातले पैसे. राजा तुझ्या वडिलांच्या जीवनामध्ये त्यांनी जसं कर्म केलं तशी त्यांना फळ भोगावी लागतात. आणि पहा
कर्माची फळं माणसाला भोगावीच लागतात. आजपर्यंत कर्म कुणालाच चुकलं नाही, ते फिरून फिरून तिथंच येतं. एक कंपनीचा मालक होता. एक दिवस त्याचा मुलगा कंपनी पाहण्यासाठी आला. कंपनीमध्ये काय चाललंय, कसं चाललंय. त्या कंपनीमध्ये एक मॅनेजर राहत होता. कंपनीचा जो मालक होता त्याचा मुलगा आला आणि आल्याच्या नंतर त्यानं त्या मॅनेजरच्या कानामध्ये खाडकन ओढली. बिचारा वयस्कर होता. मालकाच्या मुलानं मारलं म्हणून याला काही बोलता येत नव्हतं. बिचारा दुःखी झाला, घरी गेला. घरी गेल्यानंतर बायकोनं विचारलं चहा आणू का, पण त्यानं तो राग बायकोच्या कानामध्ये खाडकन ओढली. बायकोवर राग काढला. बायको म्हटली मी आज यांना काही केलं नाही, फक्त विचारलं चहा आणू का, आज साडी मागितली नाही, काहीच मागितलं नाही, कुठं फिरायला नाही हे पण म्हटले नाही, पण यांनी मला कसं काय मारलं. तेवढ्यात तिचा मुलगा आला. तो म्हटला आई मला जेवायला दे ग. जेवायला द्यायचं ना, तिनं त्या लेकराच्या कानामध्ये खाडकन ओढली. मुलगा म्हटला मी आईला जेवण मागितलं ना, आईनं मला मारलं. का बरं मारलं असेल. तो जाऊन एका जागेवरती बसला. पण तेवढ्यात त्याचा छोटा भाऊ गाडीचा खेळ खेळत आला आणि याची गाडी त्याच्या पायाला लागली. तो म्हटला दादा माझी गाडी तेवढी देतोस का रे. गाडी त्यानं फेकून दिली, त्या मुलाच्याही त्याच्या भावाच्या खाडकन कानामध्ये टाकली. तो म्हटला मी दादाला आज काही केलं नाही, फक्त म्हटलं माझी गाडी दे, दादाने मला मारलं. असं म्हणून तो दारामध्ये बसला. हातामध्ये दगड होता आणि तो दगड त्यानं जोरात रस्त्यावर फेकला. जाऊन दगड कुत्र्याच्याच पाठीत पडला. कुत्रा कोय 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 करत रस्त्यानं पळत सुटलं कुत्रा. आणि तेवढ्यात तिकडून एक 4 व्हीलर गाडी आली. त्या गाडीतून एक साहेब उतरत होते. साहेब उतरले, ते कुत्र कोय कोय करत गेलं, साहेबांच्याच पायाला चावले. आता कुणी म्हणेल त्या साहेबांचा आणि कुत्र्याचा काही संबंध आला का. आला मायबाप. ज्या गाडीतून जे साहेब उतरत होते ना, ते साहेब कोणते होते की ज्यांनी मॅनेजरच्या कानामागे ओढली, ते साहेब होते. म्हणजे कर्म तिथंच आलं की नाही. भलेही त्या मॅनेजरला काही बोलता आलं नाही त्यावेळी, परंतु कानामागे ओढल्याचा जो परिणाम आहे त्याचा बदला कुत्र्याने घेतला. म्हणजे आपण जशी कर्म कराल तशी फळं भोगावी लागत. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वार. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वार. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. 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 क्षणिक सुखासाठी आपला कुणी होतो नीती भ्रष्ट. क्षणिक सुखासाठी आपला कुणी होतो नीती भ्रष्ट. कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगे तो निशाणा. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. 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 जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. किंवा केले कर्म झाले
तेची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. जसं कर्म करू तशीच फळ भोगावी लागत असतात. एक गृहस्थ रस्त्यानं निघाले. त्यांना एक आंब्याचं झाड दिसलं, आंब्याची बाग दिसली. गेले, त्यांनी आंबा तोडला. डोळ्यांना आंबा दिसला, तोंडानं आंबा खाल्ला. आंबा खायला लागले, पण कुणीतरी पाठीमागून आलं आणि पाठीत धपकन धपका बसला. का हो आंबा खाता? म्हणे हो. कस काय आंबा खाल्ला? दिसला म्हणून खाल्ला. म्हणे बोर्ड नाही वाचला का? बिना परवानगी आंब्याला हात लावू नये. आता पहा, आंबा दिसला कुणाला? डोळ्यांना. डोळ्यांनी आंबा पाहिला, पाठीनं मार खाल्ला. तोंडानं आंबा खाल्ला, पाठीनं मार खाल्ला. पण भलेही पाठीनं मार खाल्ला असेल, रडलं कोण? ज्यानं आंबा पाहिला तीच रडलं. हे कर्म झालं. याचा अर्थ काय? जसं आपण कर्म करू तशीच फळं भोगावी लागत असतात. आस्तिक मुनी आले, जन्मेजय राजाला समजावून सांगू लागले की बाबा, तू सर्पाची आहुती देण्यापेक्षा वडिलांच्या उद्धारासाठी तू नामस्मरण कर, सत्संग कर, सेवा कर. नक्कीच तुझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती लागेल. मग नामजप चिंतनाने संचित कर्म शुद्ध होईल का? म्हणे हो. राजाने विचारलं, ते नाम कसं घ्यावं? म्हणे जसं जमल तशा पद्धतीने घ्यावं. नाम तुझे घेता देवा होई समाधान, तुझे पदी लागो माझे तन मन ध्यान, तुझे पदी लागो माझे तन मन ध्यान. नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. जसे जमेल तशा पद्धतीने तो नामस्मरण कर. कशासाठी? फक्त कर्मशुद्धीसाठी. इथे शौनकादी महामुनींनी विचारलं, कर्माची शुद्धी करण्यासाठी नामस्मरण का करावं? तर सूतजी सांगतात, कितीही त्रासदायक प्रारब्ध असू द्या, नामस्मरणाने ते शांत होतं. ते कसं शांत होतं त्याची कथा आपण पुढे पाहू. पण आता काही क्षण भजन करू. सगळ्यांनी उठून उभे राहा. महिला मंडळ, काल काही महिला थोड्या लाजत होत्या.